घरात भाजीला काही नसेल आणि काय बनवू असे सुचत नसेल तर घ्या की शेंगदाणे, मिरच्या, लसूण, कोथिंबीर थोडी आणि थोडंसं जिरं हे पहा मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व मी एकत्रित टाकलेलं आहे आणि त्यावर थोडंसं पाणी घालून आपल्याला छानशी अशी सुंदर पेस्ट म्हणा किंवा वाटण म्हणा असं बनवलेलं आहे. हे पहा किती सुंदर छान स्मूथ झालेलं आहे. पाहू शकता आपण. वेलकम टू माय यूट्यूब चॅनेल जयाच किचनमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. हे पहा इथे मी कढई तापायला लावलेली आहे गॅसवर. इथे थोडंसं कढईमध्ये तेल घातलेलं आहे. तेलामध्ये आता आपल्याला जिरं घालायचं नाही आहे कारण आपण जिरं ऑलरेडी मसाल्यामध्ये टाकलेलंच आहे. आता मी कढीपत्ता टाकलेला आहे. कढीपत्त्याची छान फोडणी करून घ्यायची आहे. एक मीडियम साईजचा कांदा मी उभा चिरून घेतलेला आहे, तो सुद्धा आता यामध्ये टाकणार आहे. हे पहा आता कांदा आपला टाकलेला आहे. छानपैकी आपल्याला व्यवस्थित एकत्रित करून फोडणी करून घ्यायची आहे. एक करून का होईना माझे सबस्क्रायबर्स वाढत आहेत, त्यामुळे यूट्यूबला आणि माझ्या यूट्यूब परिवाराला खूप खूप मनापासून धन्यवाद. हे पहा आता इथे आपला कांदा छानपैकी गोल्डन ब्राऊन झालेला आहे. आता इथे आपल्याला हळद घालायची आहे, थोडंसं मीठ घालायचं आहे चवीनुसार. पुन्हा आपल्याला एकत्रित करून घ्यायचं आहे. आपल्याला जर जयाच किचनच्या रेसिपीच्या व्हिडिओज जर आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. हे पहा इथे आता मी ती पेस्ट बनवलेली वाटण बनवलेलं ते आता टाकलेलं आहे. आपल्याला मिक्सरचं भांडं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे, ते सुद्धा पाणी टाकायचं आहे आणि छानपैकी व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. छान असं एकत्रित ढवळून घ्यायचं आहे जेणेकरून सर्व मसाला एकत्रित झाला पाहिजे. हे पहा छानपैकी ढवळून घेतलेलं आहे मी. शेंगदाण्यापासून आपण सुकी चटणी बनवतो. ओल्या चटणीमध्ये सुद्धा आपण शेंगदाण्याचा वापर करतो, परंतु असा पातळ रस्सा बनवण्यासाठी आपण शेंगदाण्याचा वापर केला आहे का हो? आपल्याला ही रेसिपी कशी वाटली? आवडली असेल तर नक्की सबस्क्राईब करा. हे पाहता आपण ते पुन्हा एकदा ढवळून घेतलं आहे. आता आपल्याला त्यावर झाकण ठेवायचं आहे. एक 4 ते 5 सेकंदासाठी एक उकळी काढून घ्यायची आहे आपल्याला. हे पहा एक उकळी काढून घेतलेली आहे. छानपैकी आता आपलं रस्सा थोडासा दाटसर झालेला आहे. पाहू शकता आपण. हे पहा इथे तयार झालं आहे आपलं शेंगदाण्याचं खळगूट. गरमागरम खळगूट आणि त्यावर ज्वारीची बाजरीची भाकरी चुरून वाव काय भारी लागतं की नाही. आपण या रेसिपीला काय म्हणाल हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आपल्याला ही रेसिपी कशी वाटली नक्की सांगा. थँक्यू.